नंतरचा एक्सरसाइज म्हणजे योगा, प्रीनेटल योगा. या योगामध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं, पोटावर दाब पडेल, पोटावरच्या स्नायूंवर ताण पडेल, पोटात दुखेल, या प्रकारचे जे योगासनं आहेत ती सगळी टाळली पाहिजेत. योगाचा अत्यंत फायदा होतो. त्याच्यामुळे तुमच्या शरीरात लवचिकता येते, तुमच्या स्नायूंमध्ये लवचिकता वाढते. नंतर कटीचे जे स्नायू आहेत, कटीचे जे मसल्स आहेत, जॉईंट्स आहेत, त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन होऊन डिलिव्हरीसाठी प्रसवाच्या वेळेस तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होतो. योगामुळे तुमचा ताण तणाव, स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो, तो पण कमी होतो आणि प्रेग्नन्सीचे जे कॉम्प्लिकेशन्स आहे, ब्लड प्रेशर वाढणं, हातापायाला सूज येणं, थकवा येणं, हे सुद्धा कमी होऊ शकतं. स्विमिंग आणि प्रेग्नन्सी. स्विमिंग हा अत्यंत पॅसिव्ह मोड मधला व्यायाम आहे, ज्याच्यामुळे शरीरावर कुठलाही ताण पडत नाही, उलट स्नायूंच्या यांना रिलॅक्सेशनच मिळतं आणि त्याने तुमच्या कॅलरीज पण बर्न होतात आणि तणाव पण कमी होऊ शकतो. हा एक सर्वांग सुंदर असा व्यायाम आहे. जर तुम्हाला स्विमिंग येत असेल तर नक्की हा व्यायाम तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये करू शकता.